मेळघाट मतदारसंघातील चुरणी येथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव, भाजपाचे उमेदवार केवलराम काळे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी आले होते। यावेळी मोठ्या प्रमाणात जनतेची उपस्थिती होती। यासह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर मोहन यादव म्हणाले की मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्राने सुद्धा लाडकी बहीण योजना लागू केली व महिलांना 1500 रुपये प्रमाणे महिलांच्या खात्यात जमा केले। ही अतिशय चांगली गोष्ट आहे। बहिणी या पैसा जपून वापरतात व योग्य ठिकाणी खर्च करतात, त्यामुळे बहिणींना दिलेले पैसे हे अतिशय योग्य असून त्या माध्यमातून नारी शक्तीचा सन्मान झालेला आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये नारी शक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपल्या देशामध्ये नारी शक्ती सर्वोच्च ठिकाणी असून आपण भारत देशाला भारत माता असे म्हणतो। यावरून हे स्पष्ट होते की आपल्या संस्कृतीमध्ये नारी शक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणून मध्य प्रदेश सरकार व त्यानंतर महाराष्ट्र सरकारने नारी शक्तीच्या सन्मानासाठी लाडकी बहीण योजना आणून भगिनींचा सन्मान केलेला आहे। हा सन्मान पुढेही व्हावा या दृष्टिकोनातून भाजपाचे सरकार येणे आवश्यक आहे। महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे। महाराष्ट्राला देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे। महाराष्ट्र सरकार हे कोणतेही निर्णय ठामपणे घेते। आमच्यापेक्षा महाराष्ट्राने लाडक्या बहिणीला जास्त पैसे दिलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं कौतुक करायला पाहिजे। पुढे बोलताना डॉक्टर मोहन यादव म्हणाले की महाराष्ट्र सरकारने गोमातेला राजमाता म्हणून सन्मान केला। हा निर्णय सुद्धा महाराष्ट्र सरकारचा योग्य आहे। गोमातेचे सुद्धा आपल्या जीवनामध्ये फार महत्त्व आहे। गाईच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात। यासोबतच गोमाता आपल्या मुलांचे पालन पोषण करून दुसऱ्यांना सुद्धा दूध देते, म्हणून गोमातेला राजमाता ही पदवी दिली, ती अतिशय सन्मानार्थ आहे, असे मोहन यादव बोलताना म्हणाले। यावेळी मंचावर भाजपाचे मेळघाटचे उमेदवार असे अनेक भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते। ही प्रचार सभा चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथे पार पडली। येथील एका शेतामध्ये ही सभा झाली आहे। या सभेमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। चुरणी परिसर हा मध्य प्रदेशला लागून असल्यामुळे या भागावर मध्य प्रदेश सरकारचा मोठा प्रभाव पडतो। यासह या भागात येणारी विद्युत सुद्धा मध्य प्रदेशातून आलेली आहे। यामुळे नागरिकांचा संपर्क जास्त मध्य प्रदेश सोबत असल्याने या ठिकाणी मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांची सभा घेण्यात आली। हे विशेष सही और सदुपयोग करना जानना, नारी सशक्तिकरण की दिशा में परिवार के बाल बच्चों के लिए माता बहनों से बढ़कर हमारी संस्कृति किसको याद करेगी। हम तो इतने इस संस्कृति को मानने वाले लोग हैं। 200 से ज्यादा मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।